अजितदादा पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. अनेकांनी या विमानात 6 जण प्रवास करत होते. मग 5 लोकांचेच मृतदेह का सापडले असा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत मोठी अपडेट आता समोर आलेली आहेत. अजितदादा पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावरून उतरण्याच्या काही मिनिटे आधीच अजितदादांचे विमान हे कोसळून मोठा स्फोट झाला. या अपघातात विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र अनेकांनी या अपघातांवर शंका उपस्थित केल्या. अनेकांनी या विमानात 6 जण प्रवास करत होते. मग 5 लोकांचेच मृतदेह का सापडले असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच काही नेत्यांनी हा अपघात नसून घातपात आहे असा आरोप करत या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशातच आता या विमानात नेमकं किती लोक होती याची माहिती समोर आली आहे. या प्रश्नावर एका प्रत्यक्षदर्शींनी विमानात नेमकं किती लोक होते याची माहिती दिली आहे. अजितदादा पवार यांचा अपघात झाल्यापासून या विमानात किती लोक होते याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार या विमानात 5 लोक होते. 2 पायलट, अजितदादा पवार, एक एअर होस्टेस आणि अजितदादा पवार यांचे अंगरक्षक होते अशी माहिती विमान कंपनीने दिली आहे. मात्र काही नेत्यांनी या विमानात 6 लोक असल्याचा दावा केला जात आहे. आता प्रत्यक्षदर्शींनी आणि गोजूबावी गावचे सरपंच कल्याण आठवले यांनी याबाबत माहिती दिली. कल्याण आठवले म्हणाले की विमान 8:35 ते 8:40 आसपास गावच्या बाजूने घिरट्या घालून आलं आणि त्याने उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते एका बाजूला चुकले आणि धावपट्टीजवळ कोसळले. विमान पडल्यानंतर मी तिथे पोहोचलो. त्यावेळी एक निळी पॅन्ट असलेला माणूस विमानातून उतरण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे त्याचा पाय बाहेर होता आणि दरवाजा थोडा उघडलेला होता असं मला जाणवलं. त्यावेळी गावातील एकाने मला सांगितलं की सरपंच पुढे येऊ नका, स्फोट होऊ शकतो. त्यामुळे मी मागे सरलो आणि विमानाचा मोठा स्फोट झाला. पुढे बोलताना कल्याण आठवले म्हणाले की विमानाच्या स्फोटनंतर मी डावीकडे गेलो. तिथे एक बॉडी पडली होती. त्यावेळी किरण गुजर आले आणि त्यांनी सांगितलं की हे अजितदादांचे विमान आहे आणि हे अजितदादाच आहे. मात्र आमचा त्यावर विश्वास बसला नाही. उजव्या बाजूला दादांचे अंगरक्षक पडले होते. आतमध्ये 3 लोक होते. विमान तोडून आतील लोक बाहेर काढले. म्हणजे आतमध्ये 5च लोक होते. दादा, त्यांचे अंगरक्षक आणि आतील 3 लोक असे एकूण 5 लोक होते.